मित्रांनो, मी तुमचा अमय पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन आणि मराठी ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहे. आज आपण जातो आहे गुहागरमध्ये. गुहागरमध्ये ॲक्च्युली असाच मूड झाला आहे फिरायचा, म्हणून आज बघूया फिरूया. तर आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. हे बघा, इकडे समीर आहे, समीर, शुभम पण आहे. ही आपली स्प्लेंडर आणि आपली MT. तसे आम्ही एकूण टोटल 5 जणं जातो आहे. आणि आज बघूया गुहागरवरती काय काय एन्जॉय करतो आहे सगळं काय. ॲक्च्युली खरं बोलायचं तर जवळपास 4.5-5 वर्षांनी चाललो आहे गुहागरला. आणि आता बघूया, थोडंसं चेंज पण झालं असेल भरपूर काय. हां, आणि हा बघा हा पहिल्यांदा चालला आहे. म्हणजे काय चिपळूणमध्ये राहून किती वर्ष झाली? 21 वर्ष झाली. 21 वर्षात हा पहिल्यांदा गुहागरला चालला आहे. काय माणूस आहे. ठीक आहे, चला गुहागरवरती जाऊ आपण. बीचवरती जाऊ, काय आंबा फणसाचे नाही, नारली पोपलींच्या बागेत जाऊ. आणि तर काय काय बघायला भेटतं आहे. फोटो काढू, व्हिडिओ काढू. आणि हा बघा, हा परवा पण जाऊन आला आहे. परवा आम्हाला फोटो दाखवला, म्हणून आम्हाला सुचलं आहे की आपण गुहागरला जाऊया. तर चला आपण जाऊ तिथं आणि एन्जॉय करू. तर ब्लॉगमध्ये पूर्ण राहायचं आहे. चला वडापाव खाऊया, वडापाव. समीर, फायनली आपण मित्रांनो गुहागरमध्ये पोचलेलं आहे. आणि माझ्या मागे बघू शकता, इकडे वैडेश्वराचं मंदिर आहे. पहिलं गुहागरमध्ये आलं म्हटल्यावरती पहिलं या ठिकाणी आपण मंदिराचं दर्शन घेऊ देवाचं, आणि नंतर आपण समुद्रकिनाऱ्यावरती जाऊ. चला. विष्णुदेवांची मूर्ती देखील या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे नंदी महाराज देखील या ठिकाणी आहेत. नाही बघा मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी वैडेश्वरांचं देखील दर्शन होतं. आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर इथं थोडासा फोटो काढण्यामध्ये मनाई आहे, परंतु आपण व्हिडिओ घेतोय. हे जे मंदिर पाहिलं तर आतून या प्रकारे दिसतं. बघा, अशा प्रकारचं हे आतून मंदिर आहे. स्वयंभू आहे का? तर थोडा पाण्यात जाऊया आपण. पाण्यात कशा लाटा
एक नंबर भारी मित्रांनो. बघा पूर्ण समुद्र आहे हा जो पुरा समुद्र आहे त्याच्या पलीकडे काय समुद्रच आहे. इकडं बोट लावलेली आहे एक. आणि बघा हा काय करतोय. नशिबात नाही नशिबात नाही हा? पोहता येतो काय समीर पोहता येतो. देखो ना गाइस देखो ना. काय भेटलंय जिवंत आहे वाटतं. काय कोणतरी खेकडा आहे वाटतं. खेकडा आहे. खेकडा कसा असेल. नाही तेच आहे. बघा मित्रांनो काय भेटलं आपल्याला. खेकडाच आहे. जिवंत आहे जिवंत. अरे खेकडा कसा असेल त्याच्यात. अरे ते स्नेल स्नेल वगैरे काय खेकडा स्नेल असला येतात रे. मी खेकडा काढला. काय जाणं सांग. काढ चल खेकडा काढ. हा बाबा टांगे काय नांगे बघ त्याची. आता बोल खेकडा नाही. बरोबर आहे. 150 आहे. बघ ठीक आहे खेकडा आहे खेकडा आहे. कलरफुल खेकडा आपल्याला भेटलेला आहे. कलरफुल. जरा त्याची पाठ दाखव. म्हणजे काहीतरी विचित्रच आहे हो. भारी आहे पण. दोन दोन आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा त्याला काटे नाही म्हणजे ते त्याचे ते आंगडे असतात ते नाही. कुठं आहे कुठं आहे थांब सरळ कर पाठ कर त्याची. हा बघा मित्रांनो एकदम देखना सुंदर खेकडा आहे बघा. मस्त आहे रे. त्याला इथं प्लेनवर घे प्लेनवर बघूया तो काय करतो. काय करतो बघूया प्लेनवरती घे. हा धिंकताना धिकताना धिकताना मस्त आहे. बघूया ना त्याला काय करतो. सोड हॅलो त्याला हॅलो चाल चाल. गेला जमलीत. अरे गेला आहे बघा मित्रांनो. बघा जमिनीत गेलेला आहे खेकडा. लगेच गायब. बघा शुभमने काय काढलंय बघा. आपलं नाव काढलंय. माझं नको माझं नको माझं नको. काय काढतोय हा कोण आहे. की मी अच्छा मी तुमचा आम आहे. बघा मी तुमचा आम आहे. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमचा आम आहे. सबस्क्राईब प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब. मित्रांनो या ठिकाणी पोरं खेळत आहेत लहान लहान पोरं. आणि निसर्ग बघा निसर्ग निसर्ग बघा सुंदर. मित्रांनो उंट बघा उंट. हा बघा उंट आणि त्याची सफारी पण चालू आहे. मित्रांनो हे बघा तिथं आता हे घोडे आलेले आहेत. जहाज पाण्यामध्ये उतरवत आहेत. आपण बघूया ती पाण्यामध्ये कशी उतरवत आहेत. ही एक जेट आहे. स्पीडबोट हिला स्पीडबोट म्हणतात. या ठिकाणी एक आहे आणि हे बघा उचलले डायरेक्ट उचलून तिला पाण्यामध्ये नेतात. या 5 वाजलेले संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण
थोडासा सनसेट व्हायची वाट बघतोय. सनसेट झाला तर फोटो वगैरे मस्त येतील काय, बरोबर ना. म्हणून आपण त्याची वाट बघतोय. परंतु आता समुद्र जर बघितलं ना या ठिकाणी, तिथं पाणी थोडं वाढलं आहे. लाटा देखील मोठ्या मोठ्या येत आहेत. तर मित्रांनो आजसाठी एवढंच होतं. आपण आज गुहागरमध्ये आलो होतो आणि वैडेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं. त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी बीचवरती देखील आलो. तर बघा, व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर आणि लाईक करा. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.